श्री गणरायाची शाडूच्या मातीची मूर्ती या परंपरेचा ऱ्हास होऊ नये यासाठी स्पंदन कोकण कला आणि शिक्षण संस्था आणि OFS या सामाजिक स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेऊन ग्रीन गणेशा ही संकल्पना सुरू केली आहे। Z24 तासच्या इको फ्रेंडली गणपती मोहिमेची या संकल्पनेला साथ लाभली आहे। गणेशोत्सवात दरवर्षी सुमारे 2 लाख घरगुती गणपती विराजमान होतात। त्यात सुमारे 85% मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसच्या सहाय्याने तयार केल्या जातात। हा या तिन्ही सामाजिक संस्थांचा हेतू आहे। त्यासाठी खार पश्चिम स्वामी विवेकानंद मार्गावर इको फ्रेंडली गणेश मूर्तींचं प्रदर्शन आणि विक्री केंद्र सुरू करण्यात आले। याच गणेशोत्सवाच्या माध्यमातून पर्यावरण प्रेमी आणि पर्यावरण पूरक गोष्टीचा संदेश समाजात गेला पाहिजे आणि म्हणून ही ग्रीन गणेशा नावाची एक चळवळ या 2-3 संस्थांनी आम्ही मिळून एकत्रितरित्या सुरू केलेली आहे। मला असं वाटतं याच्यावर एक सर्वंकष योजना ही सगळ्यांनी राज्य सरकार, महानगरपालिका, समाजसेवी संस्था या सगळ्यांनी बनवण्याची गरज आहे। त्याबद्दलचा पुढाकार आम्ही घेतो आहोत। मातीची मूर्ती वजनाने खूप वजनदार असल्यामुळे लोक घेत नाहीत आणि ते व्यापाराला त्याच्यात प्रॉफिट मार्जिन कमी असतो। आम्ही हे सगळं याचं सर्वे करून POP आणि माती ह्याला वेगळा पर्याय काय तर माती आणि कागदाचा लगदा याच्यापासून जी मूर्ती बनते जी वजनाने हलकी आणि किमतीने पण त्यांच्याच तोडीची आणि दिसायला सुबक आणि जी पूर्णपणे 3 ते 4 तासात पाण्यामध्ये विरघळली। Z24 तास रहा एक पाऊल पुढे।